महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, कपिला उद्योग समूहामधले आपले स्वागत आहे. गेले 30 वर्षापासून कपिला उद्योग समूह पशुधनाला निरोगी कसं ठेवावं आणि काळजी कशी घ्यावं यासाठी अविरतपणे काम करत असतात. आणि म्हणूनच आज या ठिकाणी कपिला गॅलरीमध्ये आपण कपिलाचे जे काही प्रोडक्ट आहे त्याच्याबद्दल एक विशेष माहिती घेण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. कपिला कंपनी प्रत्येक पशुला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि लागणाऱ्या ज्या काही ॲक्सेसरीज आहेत तर त्या सुबक पद्धतीने काळजी घेऊन कशा पद्धतीने बनवते त्याची माहिती आपल्याला आज या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी पाहू शकतो की कपिलाने आपल्या शेळीसाठी आणि मेंढीसाठी जवळपास 12 प्रकारचे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये या ठिकाणी गळ्यामधल्या मनीमाळ्स बनवलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला आणि मेंढी पालन किंवा शेळी पालन करणारा जो काही त्या ठिकाणी शेतकरी असेल तर त्याला अतिशय कमी किमतीमध्ये परवडेल असे पण आयटम या ठिकाणी बनवलेले आहेत. त्याचप्रमाणे खूप हौशी की ज्याच्याकडे 1, 2, 4 शेळ्या आहेत परंतु त्याला खूप सजवण्याची इच्छा आहे असे चांगल्या क्वालिटीचे असे 2 प्रकारचे या ठिकाणी व्हरायटीज आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. जर आपण या ठिकाणी बघितले तर विशेष करून आपल्या मेंढीसाठी शेळीसाठी त्वचारोग होऊ नये याची विशेष काळजी घेण्यासाठी या ठिकाणी ओरिजिनल कवडी जी समुद्रातून मिळते तर त्याचा उपयोग करून खास काही मनीमाळ त्याच्या पशुसाठी या ठिकाणी बनवलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की बकरी पट्टा असेल, गोप बकरी असेल, दृष्टमणी की आपल्या शेळीला बकरीला दृष्ट लागू नये यासाठी दृष्टमणी, त्याचप्रमाणे प्लास्टिक आणि ओरिजिनल कवडी, त्याचप्रमाणे घुंगराची माळ, अशा 12 प्रकारचे वेगवेगळे प्रोडक्ट कपिलाने फक्त शेळी, बकरी आणि मेंढी यासाठी बनवलेले आहेत. त्यानंतर आपण आपल्याकडे दुसरा जो एक छोटासा गायनंतरचा जो पशु असतो तो म्हणजे वासरू. वासरू हे आपल्या घरातील लहान बाळासारखं असतं आणि म्हणून त्या लहान बाळाला ज्या प्रकारे सजवलं जातं तर आपल्याला माहिती असेल की मागील व्हिडिओमध्ये आम्ही खास विशेष करून एक गोष्ट सांगितली होती की कपिलाने 2 प्रकारच्या या छोट्या पशूंसाठी 2 प्रकारच्या मोरख्या काढल्या होत्या की 1 ते 4 महिन्यापर्यंत आणि 5 ते 9 महिन्यापर्यंत आपल्या वासरांना या मोरख्या घालता येतील या पद्धतीचं 2 प्रकारच्या मोरख्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या असतील. आपण आता त्यांच्या गळ्यामध्ये वापरण्यासाठी सुंदर या पद्धतीने या ठिकाणी मणिमाळ बनवलेल्या आहेत की त्यांच्या गळ्याचं माप घेऊन साधारणतः 1 वर्षापर्यंत आपल्याला त्या वापरता येतील या पद्धतीने या ठिकाणी मणिमाळ आहेत, गोप घुंगरू माळ आहे. त्यानंतर या ठिकाणी कंड्याचे सुद्धा छोटेसे 2 प्रकार, त्याचप्रमाणे ओरिजिनल पितळी घुंगराचा साज सुद्धा या ठिकाणी वासरांसाठी कपिलाने खास बनवलेला आहे. आणि म्हणून जवळपास 7 ते 8 आयटम वासरासाठी या ठिकाणी कपिलाने तयार केलेले आहेत. त्यानंतर आपल्याकडं वासरू असेल, शेळी असेल, त्यानंतर जे मुख्य आपलं पशुधन आहे की ज्याच्यामध्ये गाय असते, म्हैस असते, त्यानंतर बैल असतात, घोडे असतात, तर या सर्वांसाठी विशेष प्रत्येकाची आवड निवड पाहून या ठिकाणी असंख्य प्रकारच्या मणिमाळ या ठिकाणी बनवलेल्या आहेत. आणि प्रत्येक पशुला काळजी घेऊन त्यांना कुठल्याही प्रकारची दुखापत होणार नाही किंवा त्याचा साईड इफेक्ट आणि इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घेऊन या ठिकाणी प्रत्येक प्रोडक्टमध्ये जी गुणवत्ता आहे, जे कलर्स आहेत, जे रोप्स आहेत, हे वापरूनच कपिला कंपनी त्याचा योग्य पद्धतीने उपयोग करून हे प्रोडक्ट बनवत असते. आणि म्हणून 4-5 प्रकारच्या या ठिकाणी मणिमाळ, दृष्ट मणिमाळ जर मध्ये बघितल्या तर आपण 4-5 प्रकारच्या दृष्ट मणिमाळ या ठिकाणी बनवलेल्या आहेत. गोपमध्ये तर असंख्य व्हरायटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यानंतर विशेष करून पितळी जे घुंगरू आहे तर ते घुंगरू वापरून या ठिकाणी कंडे, सातारी कंडा म्हणतात किंवा आपल्या पूर्वजांपासून ज्या प्रकारे ओरिजिनल कवडी ही एक पशुधनासाठी खूप शुभ, पवित्र आणि त्वचा रोग होऊ नये याच्यासाठी वापरले जाते. आणि म्हणून विशेष या ठिकाणी शंख, शिंपले आणि कवडी वापरून या ठिकाणी एक 2-3 प्रकारच्या मणिमाळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील की 3-4 प्रकार अगदी सामान्य शेतकऱ्यापासून अतिशय चांगल्या क्वालिटीचं दर्जेदार वस्तू घेणाऱ्या ग्राहकांसाठी या प्रकारच्या या ठिकाणी प्लास्टिक आणि ओरिजिनल
या दोन्ही प्रकारामध्ये या ठिकाणी कवडी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। आणि म्हणून जनावरांना कुठल्याही प्रकारचा त्रास त्याला त्वचेला होऊ नये म्हणून या पद्धतीचं पाठीमागून अतिशय सुबक या ठिकाणी विणकाम करून कुठल्याही प्रकारचा त्वचेला किंवा त्याच्या केसालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही या पद्धतीच्या मणी मास्क कपिला कंपनी या ठिकाणी बनवत असते। त्यानंतर आपण शोभेसाठी जर बघितलं तर या ठिकाणी सातारी कंडा, गोंडा कंडा, केसाची ही केसारी या पद्धतीचेही आयटम कपिला कंपनी बनवत असते। आणि पशुधनाला उत्तरोत्तर सुंदर आणि निरोगी कसं बनावं हे जे कपिला कंपनीचं एक तत्व आहे त्या तत्वाला धरून कंपनी असे नवनवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आणत असते। आपल्या पशुधनासाठी मुख्य जी वस्तू वापरली जाते ती म्हणजे मुरखी। कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंचे ने आण करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी जे वापरलं जातं तर ते प्रत्येक मुरखी म्हणजे आपल्याकडे जेवढे पशुधन असतील, जेवढी जनावरं असतील, जेवढी गाय बैल असतील तर त्या प्रत्येकासाठी आपल्याकडं हँडलिंग म्हणून किंवा त्याला इकडून तिकडे नेण्यासाठी जे वापरलं जातं ते मुरखी। आणि म्हणून प्रत्येकाची काळजी घेऊन या ठिकाणी कपिलाने अनेक प्रकारच्या मुरख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत की अगदी काही मुरख्या अशा आहेत की ज्या वर्षभरापर्यंतच टिकतात, नंतर त्या खराब होतात। त्याचं मुख्य कारण असं की ज्याप्रमाणे आपण प्रत्येक माणूस स्वतःचे अंतर्वस्त्र हे विशिष्ट काळानंतर बदलले पाहिजे, नाही बदलले तर त्वचारोग होऊ शकतात, त्याप्रमाणे कपिला कंपनीने खास विचार करून या ठिकाणी असे काही कपिला मुरखीसारखे जे काही प्रोडक्ट आहेत हे बनवले आहेत की जे वर्षभरामध्ये खराब होतात आणि कमी किमतीमध्ये म्हणजे योग्य किमतीमध्ये ग्राहकाला मिळतात। वर्षभरामध्ये जर हे बदलले गेले तर कुठल्याही प्रकारचा त्रास त्या ठिकाणी पशुधनाला होत नाही। आणि म्हणून की ज्याप्रमाणे पूर्वी आपण पाहिलं की असंख्य जनावरांच्या नाकावरती जखमा झालेले पाहिल्या, केस गेलेले पाहिले, याचाही विचार या ठिकाणी केला गेला। आणि म्हणून आज प्रत्येक मुरखीमध्ये या प्रकारचा प्लास्टिकचा पाईप टाकून अतिशय मऊपणे त्या ठिकाणी त्याच्या नाकाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली। पुढे जाऊन या ठिकाणी मुरखीसाठीच एक पट्टा ज्याला जोत म्हटलं जातं, हा जोतही त्या ठिकाणी जास्तीत जास्त जागा कव्हर करून त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रोडक्ट या ठिकाणी कपिलाने आणले। या ठिकाणी आपण पाहता की अनेक वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये, कलर्समध्ये या ठिकाणी कपिलाने हे नवीन रेंज उभी केली। त्याचप्रमाणे अतिशय छोट्या जे वासरू असेल तर त्याला 1 महिन्यापासून 4 महिन्यापर्यंत, 5 महिन्यापासून 9 महिन्यापर्यंत आणि त्यानंतर 1 वर्षापर्यंत अशा 3 वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये ज्याप्रमाणे बालकाचे कपडे असतात त्या पद्धतीने या 3 प्रकारच्या व्हरायटीज मुरखी या ठिकाणी कपिलाने आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत। आज सध्या पूर्ण फॅन्सी जग आहे आणि फॅन्सीमध्ये आपलं जे पशुधन आहे हे सुद्धा सुंदर दिसावं हे प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असते। आणि म्हणून गरजेबरोबर सुंदरता या दोन्ही गोष्टीचा संगम या ठिकाणी कपिलाने केला। आणि या वर्षी कपिला घुंगरू मुरखी याचं एक नवीन लॉन्चिंग, कपिला गोंडा मुरखी याचं एक नवीन पदार्पण कपिलाने केलं। आणि उपयुक्ततेबरोबर सुंदरता या दोन्ही गोष्टीचा विचार करून यावर्षी नवीन 4 प्रोडक्ट कपिलाने या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिले। आपण त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे मुरखी बघितली त्याचप्रमाणे पशुधनाला ने आण करण्यासाठी गोठ्यातून बाहेरून गोठ्यामध्ये किंवा मळ्यामध्ये, शेतामध्ये ज्यावेळेस आपण त्याला घेऊन जातो तर त्यासाठी या ठिकाणी कपिलाने खास करून वेगवेगळ्या प्रकारचे खूटदोर किंवा हँड रोप्स म्हटलं जातं तर हे या ठिकाणी बनवलेले आहे। प्रत्येक अगदी आकर्षक पद्धतीने गोंडा लावून असेल किंवा नियमित वापरासाठी या ठिकाणी PP रोप्स आणि MF रोप 3 स्टँड रोपचे खूटदोर या ठिकाणी बनवलेले आहेत। याचा मुख्य हेतू हा आहे की अतिशय मऊ रोप्स आणि त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे पाणी असेल, शेण असेल यामध्ये सुद्धा ते खराब झाले तर सहज आपल्याला परत ते धुता येतील आणि व्यवस्थितपणे वापरता येतील म्हणून PPचे या ठिकाणी भोरकडी काने वापरून या ठिकाणी खूटदोर बनवलेले आहेत। अतिशय चांगल्या क्वालिटीचे मटेरियल वापरून या ठिकाणी खूटदोर बनवलेले आहेत। आपल्या सर्वांना माहिती असावं की कपिला कंपनी जी आहे तर जवळपास 12 ते 15 प्रकारच्या वेगवेगळ्या रोप्स किंवा रशी या ठिकाणी बनवते आणि प्रत्येक रशीचा हा उपयोग वेगवेगळा असतो। ज्याप्रमाणे आपण पहिल्यांदा सुरुवातीला पाहताल जो हा व्हाईट रोप आहे तर याला BOB रोप म्हटलं जातं की हा खूप अतिशय मजबूत
अगदी गाडी काढण्यासाठी किंवा ज्या ठिकाणी अतिशय मजबूत रोपची गरज आहे त्या ठिकाणी वापरला जातो। त्यानंतर मजबूत हवा आहे परंतु थोडासा लाईट वेट असावा छोट्या छोट्या कामांसाठी म्हणून या ठिकाणी पोकळ रोप्स बनवला जातो। त्यानंतर आपण पाहतोय काही फॅन्सी रोप सुद्धा या ठिकाणी आहेत की जे फक्त डेकोरेटिव्ह आयटमसाठी वापरले जातात, परंतु बऱ्याच वेळा शेतकऱ्याची ही गफलत होऊन जाते की हे जे फॅन्सी रोप आहे ह्याच फॅन्सी रोप तो एखाद्या कामासाठी वापरतो आणि भविष्यात ते तुटतात। परंतु त्याचं मुख्य कारण असतं की प्रत्येक वस्तू ही कशासाठी वापरायची हे शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे। आणि म्हणून ज्या ठिकाणी त्याला मजबूत काम करायचं, एखादा रशी लावायची, मोटर ओढायची, तर त्या ठिकाणी कपिलाचा 3 स्टँड किंवा कपिलाचा BOB रोप, ज्याप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे आपण सर्वजण या ठिकाणी गाडा प्रेमी किंवा बैलगाडी शर्यत प्रेमी आहोत, तर या ठिकाणी विशेष करून 3 स्टँड रोप किंवा BOB रोप यांसारखेच रोप आपण वापरले पाहिजे। परंतु फॅन्सी रोपचा जर आपण वापर केला तर ते निश्चितच कमी काळामध्ये खराब होतात किंवा अचानक तुटतात। आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी पोकळ रोप असेल, पट्टा असेल, मायक्रोदोरिया असेल, सॉफ्ट रोप असेल, असे असंख्य प्रकार कपिला कंपनी आपल्या सर्वांसाठी प्रत्येकाचे वेगवेगळे यूज पाहून, वापर पाहून या ठिकाणी उत्कृष्ट मऊ, मुलायम आणि उच्च क्वालिटीचा धागा वापरून बनवलेले आहेत। आणि आता सगळ्यांच्या आवडीचा आणि महत्त्वाच्या ज्या वस्तू कपिला बनवते की ज्याच्यासाठी खास विशेष एक नाविन्यपूर्ण नाव संपूर्ण भारतभर कपिलाचं घेतलं जातं ते म्हणजे कपिलाच्या डेकोरेटिव्ह वस्तू, की ज्याच्यामध्ये आपण पाहताल की मोरपंख आहेत, पितळी शेंबी आहे, प्लास्टिक शेंबी आहे, स्टील शेंबी आहे, या प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटी ज्या विशेष करून पोळ्यामध्ये, बेंदूरमध्ये किंवा ज्या काही मिरवणूक असतात, पालखी यात्रा असेल, याच्यामध्ये वापरल्या जातात। आणि म्हणून ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर हे बनवण्यासाठी कपिला कंपनी अतिशय छोट्या छोट्या वस्तूंमधून असंख्य व्हरायटी बनवण्याचा प्रयत्न केला जातो। याच्यामध्ये अतिशय कलाकुसरीचं काम, प्रत्येक वस्तू हाताने बनवली जाते आणि म्हणून याच्यामध्ये कदाचित प्रत्येकाला असं वाटत असेल की या वस्तू टिकाऊ असतील, परंतु आपल्या अपेक्षानुसार ह्या वस्तू टिकाऊ होऊ शकत नाही, कारण याच्यामध्ये छोट्या छोट्या कलाकुसर असतात आणि ह्या कलाकुसर जपत असताना, कलर असतील, व्हरायटी असतील, ह्या जपत असताना आपल्या प्रत्येकाला मित्रांनो या वस्तू विशिष्ट काळापुरतच वापरल्या गेल्या पाहिजेत। आणि म्हणून एक वेगळं नाव कपिलाचं या वस्तूंसाठी असतं की ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी परत बघू शकता की कपिलाकडे असंख्य प्रकारच्या शिंगदोरी, माठोट किंवा डोक्यावरील गोंडा म्हटलं जातं, तर जवळपास एक 20 ते 25 प्रकारच्या गोंडा किंवा माठोट बनवली जाते। या ठिकाणी आपण पाहताल की वेगवेगळ्या प्रकारच्या रोप्स, वेगवेगळ्या प्रकारचे रंग, वेगवेगळ्या प्रकारच्या जरी या ठिकाणी वापरून रशी असेल, सूत असेल, अशा असंख्य प्रकारच्या कलर्स फुल या ठिकाणी आपल्या पशुधनाला सुंदर बनवण्यासाठी आणि निरोगी बनवण्यासाठी या प्रकारच्या शिंगदोऱ्या, त्याचप्रमाणे शिंगगोंडे, बाशिंग वेगवेगळ्या प्रकारामध्ये बनवले जातात। या ठिकाणी आपण पाहताय मित्रांनो की आपल्या बैलासाठी कपिला उद्योग समूहाकडून 3 प्रकारच्या वेगवेगळ्या झूल या ठिकाणी बनवलेल्या आहेत। अतिशय वेल्वेट कपड्यापासून, सॅटिनपासून आणि सुती अशा 2-3 प्रकारमध्ये या ठिकाणी या ज्या झुला आहेत बनवल्या जातात। त्याचप्रमाणे आपल्या बैलाला कंबरपट्टा, कमरेचा जो सुंदर अशा पद्धतीने दिसणारे 2 प्रकारच्या व्हरायटीचा कंबरपट्टा ज्याला कमरी म्हटलं जातं, तर या ठिकाणी 2 वेगवेगळे व्हरायटीमध्ये आपल्याला ते पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे या ठिकाणी ओरिजिनल पितळाचे जे घुंगरमाळ आहेत की अतिशय हौसी आणि महागड्या वस्तू असतात ह्या, परंतु पूर्वीची जे काही जुनी लोक होती की हे फक्त पितळी आणि सोबत चामडं हे घालूनच या प्रकारचे पितळी आयटम आपल्या पशुधनाला वापरत होते। त्याप्रमाणे आता नवीन या ठिकाणी आपल्याला दिसतं की बैलाच्या पायामध्ये पैंजण असतील, घुंगरू असेल, त्याचप्रमाणे पायातील छोटे पैंजण असतील, त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। त्याचप्रमाणे घंटी आहे, पितळी घंटी असेल, पत्र्याची घंटी असेल, टाफर असेल, या वेगवेगळ्या प्रकारे आपल्या प्रत्येक पशुधनाची गरज कपिला कंपनी या ठिकाणी पूर्ण करत असते। हे बनवताना कपिला कंपनी निश्चित एका गोष्टीची काळजी घेते की कुठल्याही प्रकारची दुखापत आपल्या पशुला होणार नाही, कुठल्याही प्रकारचा त्रास त्याला आत्ता आणि भविष्यात
होणार नाही याच्यासाठी या ठिकाणी काम करत असते. आणि म्हणून विशिष्ट प्रकारच्या या ठिकाणी भोरकड्या असतील, स्नॅप कडी हुक असेल, त्या ठिकाणी एक 10 ते 15 प्रकारे वेगवेगळ्या भोरकड्या या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपण पाहत आहे की म्हशीसाठी म्हणून या ठिकाणी एक मोठी भोरकडी बनवलेली आहे की विशेष करून कितीही मोठी आपलं जनावर असेल, म्हैस असेल, तर आजपर्यंत ती भोरकडी कोणी तोडू शकलं नाही. अशा सुंदर प्रकारचे वेगवेगळे या ठिकाणी प्रोडक्ट कपिला कंपनी आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून देत असते. कपिला प्रत्येक पशुची काळजी घेत असतं आणि म्हणून आपण म्हटल्याप्रमाणे घरातील प्रत्येक सदस्यासारखं या ठिकाणी कपिला कंपनी आपल्याकडे जे काही छोटे पशु आहेत, मग घोडा असेल तर घोड्यांसाठी ह्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मोरख्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे बेल्ट आहेत. आपल्याकडे जर आपल्या घरामध्ये पाळीव कुत्रा असेल तर त्यासाठी असंख्य प्रकारचे 20 ते 25 प्रकारचे वेगवेगळ्या कलर्समध्ये सॉफ्ट असेल, त्यानंतर कुठल्या प्रकारचा त्याला त्रास होऊ नये म्हणून गादीचे बेल्ट असतील किंवा त्यासाठी बॉडी बेल्ट असेल, तर या प्रकारे कपिला कंपनी प्रत्येक जे काही पशु आहेत आपल्याकडे शेतकऱ्याकडे, तर त्या प्रत्येकाची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी कपिला कंपनी निश्चितच या सगळ्यांची काळजी वाहते. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.